नमस्कार. एम शेअर बाजार या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी. मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 0.24% वाढीसह 79,595 वर, तर निफ्टी 0.17% वाढीसह 24,167 वर आणि बँक निफ्टी 0.62% वाढीसह 55,647 वर बंद झाले. HCL टेक कंपनीने आपले बिझनेस अपडेट जारी केले. कंपनीचा तिमाही नफा घटलाय. या आधीच्या तिमाहीत HCL टेकने 4,591 कोटींचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट नोंदवला होता. तो आता कमी होऊन 4,207 कोटींवर आलाय. म्हणजेच कंपनीच्या नफ्यात घट झाली. तर दुसरीकडे कंपनीचे उत्पन्न वाढले. मागील तिमाहीत 29,890 कोटी उत्पन्न होते, की जे आता वाढून 30,246 कोटी झाले. म्हणजे HCL टेकच्या उत्पन्नात वाढ झाली. त्याचबरोबर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 18 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर केले. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीने उल्लेखनीय कामगिरी केली. कंपनीचा निव्वळ नफा 223.91% वाढून 1,040.34 कोटी झालाय, जो मागील वर्षी या तिमाहीमध्ये 321.18 कोटी इतका होता. त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्न 6.11% वाढून 5,990.35 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 5,645.07 कोटी इतके होते. कंपनीचा टाटा सर्व्हिसेसचा रेव्हेन्यू 9.56% वाढून 5,096 कोटी झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 4,651 कोटी इतका होता. कंपनीचा एबिटा 4.27% वाढून 1,122 कोटी झालाय. तथापि एबिटा मार्जिन 18.7% घसरलाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 19.1% इतका होता. टाटा कम्युनिकेशन कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 25 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. हा लाभांश आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजेच AGM मध्ये मंजूर झाल्यानंतर पात्र भागधारकांना देण्यात येणार आहे. हॅवेल्स इंडिया कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. यामध्ये कंपनीने उल्लेखनीय कामगिरी केली. कंपनीचा निव्वळ नफा 16% वाढून 358.4 कोटी इतका झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 308.65 कोटी इतका होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 20% अधिक वाढून 5,831 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 4,859.21 कोटी इतके होते. कंपनीचा एबिटा 19% वाढून 627 कोटी झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 527 कोटी इतका होता. त्याचबरोबर कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 6 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. हा डिव्हिडंड आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजेच कंपनीच्या AGM मध्ये मंजूर झाल्यानंतर पात्र भागधारकांना देण्यात येणार आहे. AU स्मॉल फायनान्स बँकेने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. यामध्ये कंपनीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कंपनीचा निव्वळ नफा 36% वाढून 504 कोटी झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 371 कोटी इतका होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 49.27% वाढून 5,031.26 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 3,370.51 कोटी इतके होते. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न 57% वाढून 2,094 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 1,337 कोटी इतके होते. कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 1 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. हा डिव्हिडंड कंपनीच्या AGM मध्ये मंजूर झाल्यानंतर पात्र भागधारकांना देण्यात येणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. ज्यामध्ये कंपनीच्या नफ्यात घट झाली तर निव्वळ व्याज उत्पन्नात मात्र वाढ झाली. कंपनीचा निव्वळ नफा 9.5% घटून 619 कोटी झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 684 कोटी इतका होता. ही घट मुख्यतः खर्चात 36% वाढ आणि मिझोराम मधील आइझॉल शाखेत झालेल्या 136 कोटींच्या एकदिवसीय फसवणुकीच्या तरतुदीमुळे झाली आहे. कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न 14% वाढून 1,971 कोटी झाले,
जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 1,729 कोटी इतके होते. कंपनीचे एकूण उत्पन्न 21% वाढून 3,706 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 3,057 कोटी इतके होते. कंपनीचे वितरण म्हणजेच डिस्बर्समेंट 11% वाढून 15,292 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 13,778 कोटी इतके होते. कंपनीचे लोन बुक 24% वाढून 1,02,597 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 82,741 कोटी इतके होते. त्याचबरोबर कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 साठी प्रति शेअर 6.30 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. हा डिव्हिडंड कंपनीच्या एजीएम मध्ये मंजूर झाल्यानंतर भागधारकांना देण्यात येणार आहे. सायंट डीएलएम कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कंपनीचा निव्वळ नफा 37% वाढून 31 कोटी झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 22.7 कोटी इतका होता. तर कंपनीचे उत्पन्न 18.2% वाढून 428 कोटी झाले, जे मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 362 कोटी इतके होते. कंपनीचा एबिटा 50.5% वाढून 57.2 कोटी झालाय, जो मागील वर्षी याच तिमाहीमध्ये 38 कोटी इतका होता. एबिटा मार्जिन 10.5% 13.4% पर्यंत वाढलाय. अशोका बुल्डीकॉन कंपनीने मध्य रेल्वेच्या गेज रूपांतरण प्रकल्पासाठी 568.86 कोटींचा ईपीसी म्हणजेच इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट आणि कन्स्ट्रक्शन हा करार जिंकलाय. हा प्रकल्प महाराष्ट्रातील पाचोरा ते जामनेर या सुमारे 53.3 किलोमीटर लांबीच्या मार्गावर गेज रूपांतरणासाठी केला गेलाय. प्रकल्पाचा तपशील पाहता या प्रकल्पामध्ये मातीचे काम, मोठ्या आणि लहान पुलाचे बांधकाम, रस्ता, अंडर ब्रिजेस, परमनंट वे आणि इतर नागरी कामांचा समावेश आहे. पाचोरा यार्ड आणि रोड ओव्हर ब्रिजेस यांचा समावेश नाही. हा प्रकल्प कंपनीला 30 महिन्यात पूर्ण करणे अपेक्षित आहे. हा करार म्हणजे अशोक बुल्डीकॉन कंपनीसाठी एका महिन्यातील ही दुसरी मोठी ऑर्डर आहे. यापूर्वी कंपनीने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड कडून 311.92 कोटींच्या सबस्टेशन आणि ट्रान्समिशन लाईन प्रकल्प जिंकला होता. या नवीन करारामुळे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये वाढ झाली आणि भविष्यातील प्रकल्प कार्यान्वयनासाठी मजबूत पाया तयार झालाय. मोलटेक पॅकेजिंग लिमिटेड कंपनीने माहिती दिली की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवार 25 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये आर्थिक वर्ष 2024-25 साठी अंतरिम लाभांश जाहीर करण्याचा विचार केला जाणार आहे. जर लाभांश मंजूर झाला तर कंपनीने शुक्रवार 2 मे 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. कंपनीने यापूर्वी 3 एप्रिल 2024 रोजी 2 रुपये प्रति शेअर इतका अंतरिम लाभांश जाहीर केला होता, ज्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट 12 एप्रिल 2024 ही ठेवली होती. भारती एअरटेल आणि तिची उपकंपनी भारती एक्झाकॉम लिमिटेड यांनी अडानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड म्हणजे एडीएनएल कडून 26 गिगाहर्ट्ज बँड्स मधील 400 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम खरेदी करण्यासाठी निश्चित करार केलाय. हा स्पेक्ट्रम गुजरातमध्ये 100 मेगाहर्ट्ज, मुंबई 100 मेगाहर्ट्ज, आंध्र प्रदेश 50 मेगाहर्ट्ज, राजस्थान 50 मेगाहर्ट्ज, कर्नाटक 50 मेगाहर्ट्ज आणि तामिळनाडू 50 मेगाहर्ट्ज या 6 दूरसंचार सर्कल्समध्ये वितरित केला आहे. एअरटेलसाठी हा एक महत्वाचा करार आहे. या खरेदीमुळे एअरटेलच्या 5G नेटवर्क क्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. 26 गिगाहर्ट्ज बँड, ज्याला मिलीमीटर वेव्ह बँड देखील म्हणतात, हा बँड उच्च गती आणि कमी विलंबता प्रदान करतो. ह्या कराराच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर मंजुरी आणि अटी पूर्ण केल्यानंतरच हा व्यवहार पूर्ण होणार आहे.